नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात. या वाहनांना उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी इन्स्पेक्टर हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात. कारण एका वाहनामागे 3000 रुपये एजंटमार्फत उकळले जातात. एकूण शहरातून 3714 वाहने अहिल्यानगर हद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात जाणं येणं करतात. हे बेकायदेशीर वाहनांचे एजंटमार्फत एकूण रक्कम 1,11,42,000 रुपये दरमहा गोळा करतात. हे सर्व पैसे RTOचे अधिकारीच्या अधिपत्याखाली गोळा केलेली जाते व सर्व एकत्रित पाकिटे दिली जातात. हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याबद्दल संघटनेने वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदन दिलं, परंतु यात दर 3 महिन्यांनंतर पैसे वाढ दिसते व हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहेत. गरीब ट्रक ड्रायव्हर याने हप्ता देण्यास टाळले तर त्यास शिकारीप्रमाणे पकडून भरपूर रकमेचे दंड वसुली करतात व वाहने जप्त करतात. तसेच ओव्हरलोड गाड्या सोडवण्यासाठी पैसे घेणे व गाड्या पासिंग करण्यासाठी पैसे घेणे व रात्रीच्या वेळी चेकपोस्ट ठिकाणी पैसे घेणे हे बंद करून चालकाला यापासून मुक्ती मिळावी यासाठी बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक मंडळ व बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष LG पांडे व अजय मखरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. आमच्या संघटनेचं नाव बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक मंडळ, तसेच एकूण 4 संघटना मिळून सर्व संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिनांक 4 फेब्रुवारीपासून उपोषण चालू केलेलं आहे. यामध्ये आमचे चालक वर्ग आहे. हे उपोषण आम्ही RTOच्या विरोधात करत आहोत. RTO हा वसुली हप्ता पद्धत त्यांची बंद व्हावी. दरमहा जे वसुली करतात, श्याम त्यांचं आडनाव बघा, श्याम चौधरी, नंतर मिथुन पाटील, सुनील सगरे आणि एक महिला अधिकारी आहे. या सर्व मिळून यांची टीम एजंट मार्फत 1,11,00,000 रुपये हे दरमहा अनाधिकृतपणे गोळा करतात आणि ते सर्व पैसे शासनाला न भरता वाटप करून स्वतःच्या स्वस्वार्थासाठी घेतात. तरी ही हप्तेबंद पद्धत एका कार्डचे 4,000 रुपये जे घेतात, 3,000 आणि 4,000, 3,000 12 टायर आणि टेलरचे 4,000 रुपये, ही सर्व पद्धत बंद करावी. आम्ही उपोषणाला जरी बसलोय, आता हे गेले 2 महिन्यापासून विषय चालू आहे, तरी पण त्यांची तिकडं 1 ते 5 तारखेपर्यंत आणि 5 ते 10 तारखेपर्यंत हप्ते वसुली चालू आहे. याकरता 34 एजंट त्यांनी नेमलेले आहे. प्रत्येकाला पगारावर त्यांनी खाजगी नेमलेला आहे आणि हा मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार चालू आहे याच्याविषयी जागरूकता आणि नागरिकांना आम्हाला सर्वांना हे दिसतं. काही कार्यकर्त्यांना, चालकांना, नागरिकांना, सामान्यांना हे सर्व दिसतं. मग हे प्रशासनाला का दिसत नाही? RTOचे सगळे म्हणून आहे, तो सुट्टीवर जाऊन बसला, जाणीवपूर्वक आम्ही उपोषण धरलं म्हणून. मग त्याला दिसत नाही का? त्यांचे भीमनवार जे आहे त्यांनी मुक गिळून बसलेत. नंतर त्यांचे सेठ साहेब आहेत, ते काही नाही, कोणी काही लक्ष देत नाही आणि सर्व याला सहकार्य करतात. या भ्रष्टाचाराला सहकार्याचं जे खतपाणी आहे ते यांच्याकडनं होतंय. कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो. कलेक्टर साहेबांकडे जर आम्ही निवेदन घेऊन गेलो तर फक्त म्हणतात हा विषय आमचा नाही, हा RTOचा आहे, त्यांच्या आयुक्तांना बोला. आयुक्तांकडे आम्ही मुंबईला गेल्या हप्त्यामध्ये जेव्हा निवेदन घेऊन गेलो भीमनवारांकडे, त्यावेळेला ते म्हणले की हा जिल्हा पातळीवरचा आहे, कलेक्टरांनी बैठक घेऊन मिटवला पाहिजे. RDC म्हणतात ही बैठक घेणं आमचं काम नाही. मग आम्ही करायचं काय? नागरिकांनी आणि जनसामान्यांनी फक्त भ्रष्टाचार बघत राहायचा का? हा भ्रष्टाचार जो मोठमोठ्याने चालू आहे, जो एवढ्या पैशाचा चालू आहे, हा फक्त बघायचा आणि तो त्यांना आम्हाला दिसतो, तर यांना का दिसत नाही? ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. जर मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की या अधिकाऱ्यांवरती श्याम चौधरी, मिथुन पाटील आणि तो जो सगरे आणि तो सुनील पाटील, गीता म्हणून मॅडम आहेत इन्स्पेक्टर, नवीन आलेले आहे, रेट वाढवले त्यांनी सर्व. यांच्यावरती कडक कारवाई होऊन ही जी हप्तेखोर पद्धत आहे दरमहाची, ही पूर्णपणाने बंद व्हावी आणि यातून चालक वर्गांना, लोकांना यापासून मुक्तता व्हावी, हीच आमच्या संघटनेची मागणी आहे. 4ही संघटनेचा आम्ही पोटतिडकीने सांगतोय. आमची विनंती आहे की तुम्ही हे सदरचे वसुली आणि जे हप्ता बंद आहे, कार्ड आहे, ही पद्धत पूर्णपणाने नगरमध्ये बंद व्हावी. बऱ्याच ठिकाणी बंद झालेली आहे, परंतु बंद होण्याऐवजी याचा रेट उलट गेल्या महिन्यापासून, जानेवारीपासून वाढवला. गीता शेजवळ म्हणून ज्या मॅडम आहेत त्यांनी वाढवला असं दिनेश पाटील म्हणून इन्स्पेक्टर ते सांगतात.
सगळे आहे ते गायब आहेत. आणि सुनील पाटील ते म्हणतात माझ्या हातात काहीच नाही, मला नुसतं इथं बुजगावणं म्हणून बसवलेलं आहे, मी काही बोलणार नाही. मग फक्त जे हप्ते येतात त्याचं वाटप होतं. आता बघा 10 तारखेपर्यंत सर्व हप्ते गोळा चाललेत. 5 ते 10 तारखेपर्यंत 1,11,66,000 रुपये यांचे गोळा होतात. आज हे सर्व गोळा होतात. हे सर्व कलेक्टर साहेबांना आम्ही बसलोय समोर, त्यांना दिसत नाही. कलेक्टर म्हणतात आम्ही बघत नाही, भीमनवार म्हणतात आम्ही बघत नाही. मग सामान्य जनतेने बघायचं कोणाकडे आणि कोणाकडे जायचं?